कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा श्री खरात साहेब यांना की यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या जिल्ह्याचे अगदी काय म्हणता येईल त्यांना पदव्या किती जरी दिल्या तरी त्या कमीच आहेत, परंतु अत्यंत कठोर आणि मेहनती असे जिल्हाधिकारी माझे मित्र आदरणीय किरणजी पाटील साहेब, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे माजी पिढी श्री राजेशजी इंगळे साहेब, सपत्नीक दोघेही उपस्थित आहेत, दोघांचं स्वागत. आपले पिढी श्री पांडुरंगजी कोले साहेब, त्याचप्रमाणे जिल्हा आपले अभियान प्रमुख श्री जाधव साहेब, आणि विशेष करून या कार्यक्रमाला ज्यांनी सगळ्यात जास्त म्हणजे मोलाचा वाटा उचलला असं कृषी खात्याचे प्रमुख कृषी अधीक्षक कृषी अधिकारी श्री डाबळे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, सर्वप्रथम मी आपल्याला बिलेटेड जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देतो. खरं आम्ही कलेक्टर साहेब आम्ही कालही इकडे येणार होतो आणि असे एक छोटेखानी अर्ध्या तासाचा आम्ही कार्यक्रम करणार होतो, परंतु काल काही न्यायमूर्ती महोदय या जिल्ह्यामध्ये आल्यामुळे त्यांच्या कार्यक्रमाला आम्हाला जावं लागलं आणि संध्याकाळपर्यंत आम्ही बिझी असल्यामुळं कलेक्टर साहेबांनी शब्द दिला की मी समारोपाला 100% येईल आणि ते आज आवर्जून उपस्थित राहिले. त्याबद्दल मी सर्वांना विनंती करेल की सरांचं पुन्हा एकदा टाळ्याच्या जोरदार कडकडामध्ये स्वागत करूया. तर यावर्षीचं राजमाता महोत्सव हा अत्यंत म्हणजे कृषी खात्याने जी वेगळीच ओळख दिली त्याबद्दल मी डाबरे सरांना 100% त्यांना खूप धन्यवाद देईल. सर मी स्वतः MSc ॲग्रिकल्चर आहे, परंतु या ठिकाणी जे वाण मला बघायला मिळाले 1995 नंतर, तर मला खूप आश्चर्य वाटले. पपई किती मोठी असावी, 4-4 किलो. ओंबी, गव्हाची ओंबी किती मोठी असावी, म्हणजे कांद्याचे जे बियाणं साठलं त्याचं ते जे काही फूल आहे त्याची साईज किती 5 पट जी आपण अपेक्षित. इतकं सुंदर संशोधन कृषी विभागात चालू आहे आणि मला खूप आनंद वाटला डाबरे साहेब हे सगळं बघितल्यानंतर. आमचे प्रॉडक्ट तर आम्ही नेहमीच बघतो, माझ्या भगिनी बिचारा फार मेहनत करून काम करतायत, परंतु तुमच्या विभागाचे मी विशेष आभार मानतो की आपण खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं आणि तुमचे जवळजवळ 30-35 स्टॉल होते. प्रत्येक स्टॉलमध्ये व्हरायटी मला बघायला मिळाल्या. आज माझ्या काही भगिनींनी जसं सातपुडा बचत गटाचे प्रमुख असतील किंवा जे कोणी सगळ्यांचे एकेकाचे नाव घेणार नाही, परंतु केवळ जिल्ह्यात नव्हे राज्यात नव्हे तर देशभर आपल्या काही ब्रँडची माहिती गेलेली आहे आणि टीव्हीवर आपण सर्व तसं आपण बघितलेलं आहे. मित्रांनो, आपल्या पंतप्रधान महोदयांचं एक ब्रीद आहे ODOP. मी नेहमी सांगतो 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रॉडक्ट, म्हणजे प्रत्येक जिल्ह्याची काहीतरी एक विशेष ओळख असली पाहिजे आणि ती आपल्या बुलढाणा जिल्ह्याची देखील असावी, असा माझा मान्य जिल्हाधिकारी महोदय आमच्या नेहमीच या गोष्टीवर चर्चा होत राहते की ब्रँड जसं आपण लोणार हा ब्रँड आहे, लोणार बघायचं बुलढाण्यात जा, शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं शेगावला जा, शिर्डी साईबाबांचं दर्शन घ्यायचं शिर्डीला जा. दीज आर द ब्रँड्स. तसं एखादं प्रॉडक्ट हे असं प्रॉडक्ट पाहिजे का यू मस्ट हॅव टू गो इन बुलढाणा डिस्ट्रिक्ट आणि पर्टिक्युलर व्हिलेजमध्ये ते तुम्हाला मिळेल. आणि म्हणून परवा आपण जी मीटिंग घेतली त्यामध्ये मी बरेच बारकावे सुद्धा सांगितले. आम्हाला मसुरीला गेलं असताना त्या ठिकाणी ब्रँडिंग कशा पद्धतीचं करायचं त्याचं एक प्रशिक्षण दिलं होतं की एक 500 रुपयाची साडी तिला कशा पद्धतीचं ब्रँडिंग पॅकेजिंग तिला कशा पद्धतीचं केल्यानंतर तीच साडी बाहेर 5,000ला विकत घेतील. हे नॉलेज हे टेक्निक हे आपल्याला शिकलं पाहिजे आणि खरोखर आमच्या महिला भगिनी त्या शिकतायत आणि विशेष करून आमचे उमेदचे जे काही सगळी मंडळी आहेत ते देखील मोठ्या फार कष्ट करतायत. आमचे विक्रांत जाधव आहेत ते देखील फार मोठी मेहनत यामागे करतायत. आमचे PD साहेबसुद्धा गेल्या 5-6 महिन्यापासून त्यांच्या चांगलेच मागे लागलेले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीची प्रगती या जिल्ह्यामध्ये उमेदच्या माध्यमातून होते. मित्रांनो, अधिक बोलणार नाही, परंतु यापुढील कालावधीमध्ये आपल्या जिल्ह्याचा ब्रँड बनवण्यासाठी जर तुमची काही इच्छा असेल
तर कृपा करून तुम्ही डायरेक्ट माझ्याशी माननीय जिल्हाधिकारी महोदय PD साहेब असतील त्यांच्याशी संपर्क करून एक काहीतरी वेगळी क्रांती घडवण्याचा आपण प्रयत्न करू. जसं दिल्लीमध्ये एकदा मी बघितलं काय ब्रँड होता, फरल सखी, फरल म्हणजे फराळ सखी, म्हणजे त्या उल्हासनगर आपल्या ते कुठला तो त्या भागातल्या काही महिला आल्या काष्टी साडीवाल्या, कोळी समाजाच्या महिला, आणि दिवाळीमध्ये एक फराळाचं पॅकेज बनवायचं. ते एक विशेष प्रकारचं पॅकेज होतं की त्याची चव आणि त्याचा ब्रँड त्यांनी तयार केला. सुरुवातीला त्यांनी काही फुकट पॅकेजेस वाटले आणि त्या दिवाळीमध्ये त्यांनी 3 टन फराळाच्या ऑर्डर्स आल्या. तर त्यांना प्रेझेंटेशनला दिल्लीला बोलवलं होतं. तर ते आम्ही मग तिथं गेल्यानंतर सर्वात वेगळाच आनंद होता. जय भवानी जय शिवाजी, कारण महाराष्ट्रीयन होतो ना आपण, आणि त्यांना फार आनंद वाटला. आम्ही 4-5 अधिकारी होतो महाराष्ट्रातले. तर काय म्हणलं तुमचं काय ब्रँड आहे, तर त्यांनी सांगितलं असं होतं. ते कमिशनर महापालिकेचे ते शर्मा साहेब ते पण ते तिथं आलेले होते आणि त्यांनी ते बघितलं आणि फराळीचं ब्रँड ही सिंपल गोष्ट, परंतु ते राष्ट्रीय लेवलवर नेऊन ठेवलं त्यांनी. आणि आज त्या ब्रँडचं म्हणजे ऑनलाईन ऑर्डर्स मागवले जातात. आज आमच्या एका भगिनीने सांगितलं सर, म्हणजे आपण नव्हता त्याच्या अगोदर मोरिंगा पावडर तिने बनवायला सुरुवात केली. 500 किलोची ऑर्डर आली. आय एम अनेबल टू मेक दिस मच प्रॉडक्ट. 500 पण नाही, अर्धा टन माल तिला ऑर्डर आली, पण तिच्याकडे तेवढी कॅपॅसिटी नाही, शेती नसेल किंवा हे नसेल, त्यामुळे ती नाही पुरवठा करू. म्हणजे अजूनही समाजाला भरपूर डिमांड आहे. आपण तेवढं प्रॉडक्ट समोर ठेवलं तर ती डिमांड तुम्हीच होतात ना, तर आहे असं काही समजायचं नाही. क्वेश्चन आहे, तिकडे पापड बनवतात, इकडे पापड बनवतात, तिकडे शेव, असं काय नाही. समाजाला डिमांड आहे, ती डिमांड आपण पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे आपण कृपा करून उमेद हा जो शब्द आहे, उमेद ठेवायची, कायमच उमेद ठेवा. आणि मला असं वाटतं विक्रांत, पुढच्या काही दिवसांमध्ये आपण एक जिल्ह्याचा ब्रँड करण्याचा काहीतरी प्रयत्न करू. माननीय कलेक्टर साहेबांचं आपण त्याच्यात मार्गदर्शन घेऊ आणि एक बुलढाणा जिल्ह्याला वेगळी काहीतरी ओळख देता येईल का, त्याचा आपण प्रयत्न. नाही, एक प्रॉडक्ट सर, एक प्रॉडक्ट. राजमाता तो तर आपला समजा एक मोठा शब्द, परंतु एक त्याच्या अंतर्गत एक प्रॉडक्ट, कुठलाही प्रॉडक्ट असेल, पण तो बुलढाणा जिल्ह्यात गेले का तोच पदार्थाला वेटेज आहे किंवा त्याला खरी चव, अशा पद्धतीचा एक संदेश आपल्याला द्यायचा. एवढंच मी बोलतो. पुन्हा महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझी 2 मिनिटाचं भाषण संपवतो. जय हिंद, जय हिंद. धन्यवाद सर. मी सर्वांना विनंती करतो की उमेश चटवाळे सरांचं स्वागत करायचं. स्वागत सर. मी आपल्याला एक सांगू इच्छितो की आपल्या जवळपास 25,000 समूह आपल्या जिल्ह्यामध्ये तयार झालेले, जवळपास 2.5 लाख कुटुंब आपलं समायोजन आपल्या उमेद परिवारामध्ये झालेलं आहे. जसं शिवसरांनी 2-3 वेळेस बैठका घेऊन हेच सांगितलं होतं की आपल्या जिल्ह्याचा एक प्रोडक्ट असला पाहिजे. जसं नाशिकचे द्राक्ष, नागपूरची संत्री किंवा इतर सिंधुदुर्गचे काजू होतात, तसं बुलढाण्याचं एक ब्रँड असलं पाहिजे, एक उत्पादन असलं पाहिजे. या अनुषंगाने आम्ही 2.5 लाख कुटुंबासोबत घेऊन अशी तयारी करणार आहे. आणि एकच उत्पादन बुलढाणा जिल्ह्याचं नाव घेतलं, त्या उत्पादनाचं नाव क्लिअर होईल आणि डिक्लेअर केलं जाईल की हा बुलढाणा जिल्ह्याचा हा प्रोडक्ट आहे. आणि यानंतर मी विनंती करतो